देशात भीतीचं वातावरण निर्माण करते आणि फडणवीस म्हणतात की जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता ही मोदींमध्ये आहे असं अमेरिकेचे नेते म्हणतात. त्यामुळे काँग्रेसने बदनामी करणं थांबवावं. मुळात नरेंद्र मोदींनी देशाची बदनामी करणं थांबवायला पाहिजे आणि महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा बदनामी करणाऱ्या पंतप्रधानांचं समर्थन करू नये. गेल्या काही काळात हिंदुस्थानला जी मानहानी पत्करावी लागली आहे त्याला सर्वस्वी जबाबदार हे नरेंद्र मोदी आहेत हे देवेंद्र फडणवीसजी यांनाही कळत आहे. संघर्ष थांबवण्याची क्षमता जर नरेंद्र मोदी यांच्याकडे असती तर इराणमध्ये आणि इस्रायलमध्ये हजारो निरपराध लोकांचे जे प्राण गेले ते गेले नसते. आणि हा दोन देशातल्या संघर्षाला जबाबदार मोदी यांचे मालक प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प आहे. ज्या पद्धतीनं बॉम्ब वर्षाव सुरू आहे, नरेंद्र मोदी आतापर्यंत ह्या संघर्षावरती त्यांनी तोंडातून एक शब्दही काढलेला नाही. ऑपरेशन सिंदूर सुरू असताना मोदींनी ऑपरेशन सिंदूर अचानक मागे घेतलं ते प्रेसिडेंट ट्रम्प यांच्या दबावामुळे. जर ऑपरेशन सिंदूर थांबवू शकतात ते एका दबावाखाली, त्यांनी त्याच प्रकारचा दबाव प्रेसिडेंट ट्रम्पवर आणायला पाहिजे होता. भारत महान देश आहे, मोठा देश आहे. जर या जगातले स्पेन, इटाली सारखी, पुतीन सारखी राष्ट्र, म्हणजे मी नावं घेतोय, या युद्धावरती मत व्यक्त करतायत, चीन मत व्यक्त करताय, पण नरेंद्र मोदींकडून अद्याप कोणतंही मत, कोणती भूमिका ही व्यक्त झालेली नाही. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. बदनामी कोण करत आहे? अमेरिकेबरोबर भारताने केलेला व्यापार करार हीच भारताची बदनामी. ज्या अत्यंत दळभद्री अटी भारतावर लादलेल्या आहेत, शेतकऱ्यांचं नुकसान करणाऱ्या, भारताचं नुकसान करणाऱ्या, त्या प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावाखाली लादलेल्या आहेत. प्रेसिडेंट ट्रम्प आम्हाला सांगतोय आम्ही कोणाकडून तेल खरेदी करायचं, रशियाकडून करायचं की अन्य कोणाकडून करायचं, परमिशन आम्हाला भारताच्या प्रधानमंत्र्यांना प्रेसिडेंट ट्रम्प देतो आहे. याला काय म्हणायचं? यांना सन्मान म्हणायचा का बदनामी म्हणायची? सांगा. महाराष्ट्राच्या बाबतीत सुद्धा वेगळं काय घडतं असं मला वाटत नाही, पण महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेसाठी आम्ही काही बोलत नाही. जर हे म्हणतायत की काँग्रेस बदनाम करताय, मग या राज्याची, देशाची प्रतिष्ठा शिखरावर पोचावी म्हणून मोदीने काय केलं? तुम्ही खोटं बोलताय. आजही पहा देशभरामध्ये LPG गॅससाठी रांगा लागलेल्या आणि तुम्ही म्हणताय सगळं आलबेल. शिर्डीतल्या साई संस्थान शिर्डीमध्ये प्रसादाचे 2 लाडू देत होते, आता एकच लाडू देतात. का इंधन नाही, गॅस नाही, हे तरी मान्य करा. देवासमोर तरी खोटं बोलू नका. जे जेवण तिकडे भक्तांना देत होते त्याच्यामध्ये 2 चपात्यांऐवजी आता 1 चपाती देत आहे. बरोबर ना? मी सांगतोय ते. का? इंधन नाही, गॅस नाही. अरे देवासमोर तरी खोटं बोलू नका, सगळं ठीक चाललंय म्हणून. हे जवळजवळ हे हिंदुत्ववादाने मी सांगू इच्छितो की या देशातल्या सर्व देवस्थानामध्ये सध्या हीच परिस्थिती आहे. मुंबईतली 40% रेस्टॉरंट बंद झालेले आहेत आणि हजारो लोकांचा रोजगार गेलेला आहे. ही कोणाची बदनामी आहे? महाराष्ट्राची बदनामी आहे. ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांची बदनामी आहे. ही हिंदुस्थानच्या प्रधानमंत्र्यांची बदनामी आहे. हे जर कोणाला कळत नसेल तर त्यांच्यासमोर डोकं फोडून का उपयोग? चला. असं असताना मोदींचं म्हणणे बोलण्यामध्ये चुन के हिसाब लिया जाएगा, एक करून सर्वांना जबाबदार धरले जाईल असंही देखील म्हणतात. देशाच्या बदनामीबद्दल ज्या दिवशी ते सत्ता बदल होईल त्या दिवशी नरेंद्र मोदींना जबाबदार धरलं जाईल. या देशाची जी वाताहत झालेली आहे, या देशाची जी मानहानी झालेली आहे,
या देशाची जी लूट झालेली आहे त्याबद्दल नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जबाबदार ठरलं जाईल हे सुद्धा मी सांगू शकतो. राजकारण निवडणुका आल्या की अशा प्रकारची भाषणं करणं हा मोदींचा छंद आहे. पण देशातल्या सामाजिक घडामोडींवर, देशातल्या अस्थिरतेवर, देशाच्या महागाईवर आणि जगातल्या संघर्षावर मोदी बोलत नाहीत. ते तामिळनाडू निवडणुका, केरळच्या निवडणुका, आसामच्या निवडणुका आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकांवर लक्ष देत आहेत. हे प्रधानमंत्री आहेत की भारतीय जनता पक्षाचे प्रधानमंत्री आहेत, देशाचे नाही आहेत. रावसाहेब, इराणने हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारतीय जहाजांना जायला परवानगी दिलेली आहे, कशी पाहता येईल? हे असं मी आत्ता वाचलं एका वृत्तपत्रामध्ये की ही जी जहाजं आहेत गॅस घेऊन निघालेली 22 जहाज आहेत LPG. ही म्हणे आधी गुजरातला जाणार आहेत. गुजरातला माल उतरवला जाणार आधी, मग गुजरातला माल उतरला, राहिलेला माल देशाला देणार आहे. हे मी आजच्या वृत्तपत्रात वाचलं, हे माझं मत नाही. जर देवेंद्रजींना वाटत असेल की बदनामी आहे तर त्यांनी आजची सर्व वृत्तपत्र वाचावी. रावसाहेब, सोनम वांगचुक यांना 6 महिन्यानंतर तब्बल नजरकैदेतनं मुक्त केले, तर रासुका कायद्याअंतर्गत त्यांच्यावर 2025 नाही, वांगचुक यांचं आम्ही अभिनंदन करतो. शेवटी सरकारनं त्यांना बेकायदेशीररित्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक केली होती. ज्या शिक्षण तज्ज्ञाला जागतिक मान्यता मिळाली, ज्याला तुम्ही पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं, ज्याने निर्माण केलेलं शिक्षणातलं मॉडेल जगानं मान्य केलं, अशा व्यक्तीनं लडाख संदर्भात सरकारनं दिलेली आश्वासनं आणि वचनं पूर्ण करावी असं आवाहन केलं आणि त्यातून लोकांनी आंदोलन केलं, तर तो राष्ट्रद्रोही. कालपर्यंत वांगचुक तुमचा लाडका होता. मन की बातमध्ये एकदा खास वांगचुक यांच्यावरती मन की बात केली होती, नरेंद्र मोदींनी केली होती ना. पण जेव्हा तो सरकारला आरसा दाखवायला लागला तेव्हा तो भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने राष्ट्रद्रोही ठरला. पण देशातले एकदाच सगळे गुंड आणि राष्ट्रद्रोही तुम्ही तुमच्या पक्षात घेऊन शुद्ध केलेले आहेत. केंद्र सरकारने लाल दिव्यांवरती बंदी घातलेली असताना देखील मुंबईच्या महापौरांचे लाल आणि निळे दिव्यांची गाडी अतिशय चर्चेत येते. ही संस्कृती चालू झाली का पुन्हा? नाही, आता असं आहे की त्याच्यावरती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीच बोलावं लागेल ना. आता मी कसं काय बोलणार? त्या मुंबईच्या महापौर आहेत, प्रथम नागरिक आहेत. त्यांचं स्वप्न असेल लाल दिव्यातून फिरण्याचं. प्रत्येकाचं स्वप्न असतं लाल दिव्यातून फिरण्याचं. पण या देशामध्ये फक्त एकच व्यक्ती लाल दिव्याच्या गाडीतून फिरते, ते म्हणजे नरेंद्र मोदी. तर पाहायला गेलं तर कुंभमेळ्यासाठी आता हिंदू स्टॉल लावावे, नितेश राणेंचं म्हणणं इतरांचे स्टॉल काढून टाकणार, मी मंत्रालयात बसलोय अशा थेट धमकीबद्दल त्यांनी सांगितलं. त्यांनी नेपाळ हे हिंदू राष्ट्र आहे असं आम्ही मानतो. तिकडे जाऊन राजकारण केलं तर त्यांना फार यश मिळेल तिथे. भारत देश हा संविधानानुसार चालेल. या भारतामध्ये हिंदू बहुसंख्य आहे आणि बहुसंख्य हिंदूंच्या अधिकार आणि हक्कांचं रक्षण करणं गरजेचं आहे. ही बाळासाहेबांचा विकास करण्याचा अधिकार आहे. अशा प्रकारे जर कोणी सांगत असेल, बोलत असेल, तर त्याच्यावरती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं काय म्हणणं आहे ते त्यांच्या कॅबिनेटमध्ये आहे, आणि राष्ट्रपतीचं काय म्हणणं आहे, आणि देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचं ह्याच्यावरती काय म्हणणं आहे, हे एकदा कळावं आम्हाला. राऊतसाहेब, आज निवडणूक आयोग कदाचित पत्रकार परिषद घेण्याच्या तयारीत आहे. 5 राज्यांची निवडणूक, चांगली गोष्ट आहे. पुन्हा एकदा इंडिया आघाडी म्हणून आपण सगळे एकत्र येणार आहात? नाही, खरं म्हणजे ही निवडणूक आयोगाने भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात प्रेस कॉन्फरन्स घ्यायला पाहिजे. आता तो जो निवडणूक आयोग आहे ज्ञानेश कुमारांच्या नेतृत्वाखालचा, त्याच्या विरुद्ध आम्ही इम्पिचमेंट मोशन आणलेलं आहे, अविश्वास ठराव आणलेला. त्यांच्यावर त्या देशाचा विश्वास नाही आहे. ते भारतीय जनता पक्षाचे हस्तक म्हणून काम करत आहेत. त्याच्यामुळे त्यांची पत्रकार परिषद ही दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात होणं हे त्यांच्यासाठी सोयीचं आहे. आणि नक्कीच आम्ही एकत्र राहून काम करू. आता केरळमध्ये आम्ही एकत्र आहोत सगळे. हां, याच्यामध्ये असं आहे की शिवसेनेसारखा पक्ष या निवडणुकीत जरी नसला तरी त्या राज्यातल्या आघाड्या होतच असतात. इतर पार्टीमध्ये काल तुम्ही हजेरी लावली होती, त्यामध्ये पाहायला गेलं तर अखिलेश यादव देखील होते. मग काय झालं? अखिलेश यादव हे इंडिया ब्लॉकचे एक महत्त्वाचे नेते आहेत. 40 खासदारांचे नेते आहेत. उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या लोकसभेत पराभव केलेला आहे. एक सोहळा होता धार्मिक,
त्याच वेळेला हजेरी लावली. पुढे काय? चला, थँक्यू. सर, इलेक्शन कमीशन की आज दिल्ली में प्रेस कॉन्फ्रेंस है, 5 राज्यों के चुनाव की घोषणा हो सकती है. देखिए, इलेक्शन कमीशन की प्रेस कॉन्फ्रेंस कहाँ है मुझे मालूम नहीं, शायद बीजेपी के हेडक्वार्टर में हो सकती है. अभी का जो निवडणूक चुनाव आयोग है वो भारतीय जनता पार्टी का एक्सटेंडेड ब्रांच है. तो अगर कोई बड़ी कॉन्फ्रेंस होने जा रही है तो भारतीय जनता पार्टी के दिल्ली के मुख्यालय में अगर चुनाव आयोग ये करता है तो मुझे आश्चर्य नहीं होगा, क्योंकि ये चुनाव आयोग के खिलाफ हमने अपोजिशन में जो विश्वास मत ठराव लाया है, हमारा विश्वास नहीं है इनके ऊपर. ये भारतीय जनता पार्टी के लिए काम करने वाले लोग, तो उनकी प्रेस कॉन्फ्रेंस, उनके विचार, उनसे हम कभी सहमत नहीं है. ये पूरा चुनाव आयोग, न्याय यंत्रणा, न्याय व्यवस्था बीजेपी के दबाव में काम कर रही है. सर, मोदी जी ने पश्चिम बंगाल को लेकर कहा है कि पश्चिम बंगाल में रोटी, बेटी और माटी जो है घुसपैठियों के कारण खतरे में है. वहाँ पर जो बंगाली हिंदू है वो अल्पसंख्यक होते जा रहे देखिए, हैं. मोदी जी हमेशा चुनाव के समय उनको झूठ बोलने की बीमारी बढ़ जाती है उनकी. मोदी जी इस मामले में एक बीमारू नेता है, और जब चुनाव आता है तो उनकी बीमारी बढ़ जाती है झूठ बोलने की. कहाँ भी जाकर वो झूठ बोलते हैं, झूठे वादे करते हैं, झूठा इतिहास बताते हैं. अगर घुसपैठ है तो आपकी सरकार क्या करे? बॉर्डर सिक्योरिटी किसके पास है? पूरे देश की बॉर्डर की तो आप जिम्मेदार है, आप मालिक है, तो आपकी जिम्मेदारी है ना. और पश्चिम बंगाल में हिंदू खतरे में, ऐसा किसने कहा? ममता दीदी को जो वोट्स मिलते हैं वो सबसे ज़्यादा, आपसे ज़्यादा हिंदू वोट ममता दीदी को मिलते हैं. ममता दीदी के आप विधायक, सांसदों की लिस्ट देखिए, हिंदू ही है ना ज़्यादा से ज़्यादा. तो ये कौन सा संशोधन किया है मोदी जी ने? हाँ, मोदी जी को PhD मिलनी चाहिए ऐसे संशोधन में. सर, मोदी जी ने पश्चिम बंगाल के लिए ये भी कहा है कि चुन कर हिसाब लिया जाएगा, और राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू के प्रोटोकॉल के उल्लंघन पर ये भी कहा है कि सिर्फ उनका ही अपमान नहीं बल्कि आदिवासियों का भी अपमान. प्रोटोकॉल की बात मत करिए. मोदी जी ने तो प्रोटोकॉल की बात नहीं करनी चाहिए. संसद भवन का उद्घाटन हो गया, जिसकी कस्टोडियन हमारे राष्ट्रपति है. राष्ट्रपति के अभिभाषण से संसद शुरू होती है. आपने हमारे राष्ट्रपति को संसद भवन के उद्घाटन को नहीं बुलाया, तो ये कौन सा प्रोटोकॉल है? राम मंदिर आपने बनाया, पूरे विश्व के लोगों को बुलाया दिखाने के लिए, आपने राष्ट्रपति मुर्मू जी को नहीं बुलाया. सही है ना? तो मोदी जी ने प्रोटोकॉल की बात नहीं करनी चाहिए. 10-12 साल से इस देश में सिर्फ एक व्यक्ति को प्रोटोकॉल मिलता है, जिसका नाम नरेंद्र मोदी है. बाकी सब उनके गुलाम है. चलिए.